नमस्कार. मराठमोळी मधू या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ओके, तर आपण पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मी 2-3 पाण्याने पालक स्वच्छ धुवून घेतली आहे. नंतर थोडं कढईमध्ये पाणी गरम केलं आणि त्यामध्ये पालक टाकली आहे. पालक आपल्याला पूर्णपणे बॉईल करून घ्यायची. 2 ते 3 मिनटं पालक बॉईल करायला ठेवायची आहे. इथे आपली पालक जी आहे ती पूर्णपणे बॉईल झालेली आहे. पालक थंड पाण्यामध्ये टाकली आहे, कारण की जर भाजीचा हिरवा कलर पाहिजे असेल तर लगेच आपल्याला थंड पाण्यामध्ये पालक काढून घ्यायची. नंतर त्यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलंय. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकली आहे बॉईल केलेली. त्यामध्ये जिरं ॲड केलं, थोडंसं लसूण घातला, अद्रक आणि हिरव्या मिरच्या आणि थोडेसे कोथिंबीरचे पत्ते, ते सर्व ॲड करून मी मिक्सरमध्ये काढून घेतलं. त्याची पेस्ट बारीक करून घेतली. ओके, तर आपली ग्रेव्ही रेडी आहे. इथे मी पनीरचे स्लायसेस करून घेतले. त्यानंतर कढईमध्ये गरम तेल करायला ठेवलं. तेल थोडं गरम झालं की त्याच्यात पनीरचे पीसेस टाकले. थोडं ब्राउनिश कलर आला तर लगेच पनीरचे पीस काढून घ्यायचे आणि आपल्याला ते कोमट पाण्यामध्ये टाकायचे, त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून, कारण की त्यामुळे पनीर सॉफ्ट होतात. भाजीची तयारी करूया. थोडं तेल घेतलं मी कढईमध्ये. त्यामध्ये जे मिक्सरमधली पेस्ट आहे ती सर्व पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली आहे. ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे चम्मचने. थोडी शिजू द्यायची पेस्ट. थोडं झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं पेस्ट चांगली शिजली की त्यामध्ये पनीरचे पीसेस ॲड करायचे. ग्रेव्हीला उकळी आली आहे तर इथे पनीरचे पीस मी ॲड केले. ते चांगले मिक्स करून घ्यायचे. चवीपुरतं मीठ घालायचं त्यामध्ये आणि थोडा वेळ झाकून घ्यायचं ते. थोडा वेळ सर्व शिजू द्यायची ती भाजी. ओके, तर आपली भाजी रेडी आहे आता. ओके, तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.